नमस्कार मित्रांनो, मागील भागात आपण विवेकानंदांच्या जन्माची गोष्ट ऐकली. बालपणी बिले उर्फ नरेंद्र जरा जास्तच खट्याळ आणि मुक्त स्वभावाचा होता, पण त्याचबरोबर विश्वनाथ बाबूंची म्हणजेच त्याच्या वडिलांची दानवृत्ती देखील त्याच्या अंगी मुरली होती. दारावर आलेल्या गरजू भिक्षुकाला काहीही देऊन टाकण्याची नरेंद्रची प्रवृत्ती होती. एकदा त्याने एका बैराग्याला चक्क आपले नवे कपडे देऊन टाकले. बैराग्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून नरेंद्रही आनंदित झाला. त्याने हाताला येईल ती वस्तू कोणालाही देऊन टाकू नये म्हणून आई भुवनेश्वरी देवी कधी कधी त्याला माडीवरच्या खोलीत कोंडून ठेवायची. असाच एकदा त्याला कोंडून ठेवलेला असताना तो खेळत खेळत खोलीच्या खिडकीपाशी आला. त्याला दिसलं की रस्त्यावरून बैराग्यांचा एक जथा चाललाय. त्यातल्या एका बैराग्याने नरेंद्राकडे पाहून गरीबाला काहीतरी द्या हो म्हणून विनवणी केली. त्या बैराग्याचं उघडं शरीर पाहून नरेंद्राला दया आली. त्याने खोलीत जाऊन पलंगावर पडलेली वडिलांची एक किमती शाल उचलली आणि खिडकीतून त्या बैराग्याला देऊन टाकली. गरिबांचं दुःख नरेंद्रला कधीच पाहवलं नाही. त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा तो सदैव विचार करायचा. यासोबतच त्याला धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टींबद्दलही खूप आकर्षण होतं. आई भुवनेश्वरी देवी त्याला रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगायची. त्याचा नरेंद्रावर प्रभाव असायचा. त्यामुळे तो मित्रांसोबत खेळत असतानाही भगवान श्रीराम, सीता, शंकर यांची पूजा करायचा किंवा त्यांचं ध्यान करायला बसायचा. असंच एकदा तो आणि त्याचे मित्र घरात बसून देवाचं ध्यान करत होते. सर्वांनी डोळे मिटले होते. शांतपणे हालचाल न करता सगळी मुलं बसून होती. नरेंद्र देखील पूर्णपणे ध्यानमग्न झाला होता. तेवढ्यात एका बाजूने कसलीशी सळसळ ऐकू आली. नरेंद्राच्या मित्रांनी डोळे उघडून पाहिलं तर त्यांना तिथं साप दिसला. त्याबरोबर घाबरून जाऊन आरडाओरडा करत सगळी मुलं खोली बाहेर पळाली. हा गोंधळ ऐकून काय झालं ते पाहायला भुवनेश्वरी देवी तिथं आल्या. त्यांना शांतपणे डोळे मिटून बसलेला ध्यानमग्न नरेंद्र दिसला. साप त्याच्या जवळून दुसरीकडे निघूनही गेला तरी त्याला त्याचा पत्ता नव्हता. नरेंद्रची अशी एकाग्रता लहानपणापासूनच होती. एकाग्रता म्हणजे आपलं सगळं लक्ष एखाद्या गोष्टीकडे पूर्णपणे लागणं. जी गोष्ट करायची तिच्याशिवाय दुसऱ्या कशाकडेही लक्ष नसणं. नरेंद्रच्या स्वभावाचे असे आणखी पैलू जाणून घेण्यासाठी आपण भेटूयात पुढल्या भागात पुढल्या रविवारी सकाळी 11 वाजता विवेकानंदांच्या गोष्टी या कार्यक्रमात. तोपर्यंत आपण विवेकानंदांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी ही लिंक आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करूयात. धन्यवाद.